हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं होतं की समर आणि स्वानंदी दोघं भेटायला येतात. तेव्हा समर सवयीप्रमाणे सगळीकडे सॅनिटाईज करतो आणि मग तिथे बसतो. स्वानंदी त्याच्याकडे बघतच असते. तेव्हा समर वेटरला सांगतो की ही ग्लास उकळवून मग मला आणून द्यायची. तेव्हा स्वानंदी बॉटल देते आणि बोलते की हे उकळवलेलं पाणी. तेव्हा स्वानंदी आणि समर दोघं बोलत असतात. तेव्हा समर बोलतो की माझा अजेंडा ठरला आहे. रोहन आणि अधिराचं लग्न. उद्या 12 वाजता आम्ही तुमच्या घरी येऊ. 12 वाजता आपली मीटिंग सुरू होईल आणि मीटिंग सुरू असताना 1-1.5 तासांनी आपली लंचची वेळ होईल. तर लंच टाईम झाला तर काळजी करायचं काम नाही. मी ऑलरेडी एका रेस्टॉरंटमधनं जेवण मागवलं आहे. तुम्हाला जर ते जेवण आवडलं नाही तर प्लॅन बी मी दुसऱ्याही रेस्टॉरंटमधलं जेवण मागवू शकतो. जेवण चालू असताना आपली मीटिंग चालू राहील. जर मीटिंग चालू असताना रोहनला म्हणजे माझ्याशी काही पर्सनली बोलायचं असेल तर त्याला मी बाहेर घेऊन जाईल. बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये समरची बडबड चालूच असते. स्वानंदी फक्त ऐकत असते आणि इकडे तिकडे बघत असते. तेव्हा समर बोलतो एक्सक्यूज मी. तेव्हा स्वानंदी बडबड करत असते की म्हणजे तुम्ही ठरवून टाकलं आहे 12 वाजता यायचं आणि जेवणाचंही तुम्ही हॉटेलमधनं फूड ऑर्डर केलं आहे. हे बघा, बाकीचं ठीक आहे पण जेवणाचं नाही. आमच्या घरात हायजीन सांभाळून छान रुचकर स्वादिष्ट जेवण बनवलं जातं. तेव्हा समर बोलतो की नाही, माझं ठरलेलं असतं प्रत्येक वेळेस. मी कुठेही जाऊन असं कधी खात नाही. मी एकतर घरी जेवतो माझ्या आजीच्या हाताचं किंवा माझ्या ठरलेल्याच प्लेसेसचं. आपण असं करूया, मीटिंग झाल्यावर मी बाहेर जाऊन रेस्टॉरंटमध्ये जेवून घेईल. तेव्हा समर बोलतो की ठरलेलं आहे माझं. आता आपण मुद्द्याचं बोलूया. उद्या आम्ही तुमच्याकडे 12 वाजता आल्यानंतर आपली मीटिंग साधारणतः 30 ते 40 मिनटं चालेल. त्याच्यानंतर माझी मीटिंग आहे दुपारी 1 नंतर मीटिंग आहे. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही खरंच खडे आहात. आपण कशाला भेटलो आहे मग? तेव्हा समर बोलतो पण मी काय ठरवलं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे ना. तेव्हा स्वानंदी बोलते हे काय मेसेजवर पण कळवलं असतं. तेव्हा समर बोलतो की मेसेजवर टोन कळत नाही ना पण मॅडम. तेव्हा समर सांगत असतो की उद्या भेटूयाच आपण मीटिंगला. तेव्हा स्वानंदी बोलते 1 मिनिट, हे मीटिंग काय लावलं आहे तुम्ही? तुमची ऑफिसची मीटिंग आहे का? लग्नाची बोलणी करायला भेटणार आहोत आपण. तर पाण्याची ग्लास समर आणि स्वानंदीकडे आणून देतो. पाण्याचा ग्लास गरम असतो. तेव्हा समर हात लावतो तेव्हा त्याचा हात भाजतो. तेव्हा त्याचा हात जोरात भाजतो. तेव्हा तो बोलतो एवढंसं बोलण्यासाठी माझा किती वेळ गेला, माझा येण्या जाण्यात वेळ गेला. एवढंसं बोलायचं होतं तर त्यात माझा हात भाजला. काय चाललं आहे हे सगळं? तेव्हा स्वानंदी बोलते 1 मिनिट, आता त्याचा राग तुम्ही माझ्यावर काढू नका. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्हीच सांगितलं ना, एक पातेलं घे, त्यात गरम पाणी टाक, मग त्यात ग्लास उकळव आणि मग चिमट्याने ते ग्लास आण. चिमट्याने कोणी ग्लास उचलतं का? त्यामुळे त्याला ते करावं लागलं आणि चिमट्याने उचलून कोणीतरी ग्लास ठेवणार आहे. मग तुम्हाला तेही कळायला नको का गरम असेल? आणि त्यात तुम्ही मला दोष देता. तेव्हा समर बोलतो मी तुम्हाला काही बोललो का? तेव्हा स्वानंदी बोलते त्याचा अर्थ तोच होता ना की तुमचा वेळ गेला हे ते बोलतायत. तर समर पटकन फोन लावतो आणि बोलतो अरे माझी बोटं भाजली ग्लासमुळे. समर फोनवर सांगत असो की असं निळसर नाही रे, मधलं बोट थोडं आभाळासारखं दिसतंय आणि थोडंसं दुखतंय. तेव्हा स्वानंदी समरकडे बघतच राहते. तेव्हा समर स्वानंदी बाहेर येतात. बाहेर येताना समर बडबड करत असतो की पाऊस पडतोय, त्यात तुम्ही जर छत्री धरलीत आणि ती छत्री उडून जाते. छत्री उडते. स्वानंदी समरशी बोलणार तेवढं ती पायात पाय अडकून पडते आणि समर तिला पकडतो आणि ते दोघं एकमेकांकडे बघतच असतात. तर स्वानंदी सावरते, पटकन छत्री उचलते आणि समरकडे जाते. समर पटकन खिशातनं सॅनिटायझर काढतो आणि त्या छत्रीवर मारत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते थोडा मनावर पण मारा सॅनिटायझर, गरज आहे तुम्हाला. तेव्हा समर बोलतो तुम्ही मारला आहेत? तेव्हा स्वानंदी बोलते नाही, मला गरज नाही वाटली. तेव्हा समर बोलतो मला पण नाही गरज वाटली. तेव्हा स्वानंदी बाहेर करून निघून जाते. तेव्हा समोर बोलतो मनावरती स्प्रे मारा. तेवढ्यात त्याला फोन येतो. तेव्हा आनंद बोलतो काय कशी झाली मीटिंग? तेव्हा समर बोलतो भयानक बाई ही, भयानक. तुला सांगतो अधिरा आणि रोहनचं एकदा लग्न झाल्यानंतर या बाईचं तोंड पण नाही पाहणार मी. तुला माहिती काय म्हणाली ती मला की वस्तू सॅनिटाईज करण्यापेक्षा एकदा मन सॅनिटाईज करून घ्या असं म्हणाली ती मला. तेव्हा आनंद हसायला लागतो. तेव्हा समर बोलतो हसू नका तुम्ही, रोहनची ताई म्हणून मी गप्प बसलो आहे. नाहीतर ही बाई आहे ना काय माहिती कुठल्या राशीला माझ्या सोबत आली ही. तेव्हा निकिता बोलते चांगल्या मुहूर्तावर अशीच कोणीतरी पाहिजे वटणीवर आणणारी. तेव्हा समर बोलतो माझी मुलीकडची बाजू आहे ना म्हणून मी शांत बसलो आहे. इकडे रोहनच्या घरात रोहनची आई आणि त्याची लहान बहीण घरात उद्या पाहुणे येणार आहे म्हणून वस्तूंची ने-आण करत असतात. घर सजवण्याचं प्लॅनिंग करत असतात. इकडे दुसऱ्या दिवशी समरन त्यांच्या घरचे रोहनच्या घरी जाण्याची तयारी करत असतात. तेव्हा समर फोनवर असतो. तेवढं तिथे मल्लिका आहे. त्याने बोलते ते रोहनच्या घरी आपल्याला जे बोलायचे जसं ठरलं तसंच बोलायचं आहे ना. तेव्हा मल्लिका बोलते तिथे गेल्यावर जे ठरलं आहे त्यापेक्षा वेगळं नको बोलायला. तेव्हा समर बोलतो की नाही काकू, आपलं जसं ठरलं आहे तसंच बोलूया. तेव्हा तिथे
आदिरा येते ना, आदिरा सांगत असते की तिच्या भावाला की मी खूप एक्सायटेड आहे आणि जाऊन पक्कीच बोलणी करून या सगळी. तिथे अंशू येतो तेव्हा समर बोलतो की रोहन तू असं का आला आहेस, आपल्याला लग्नाची बोलणी करायला जायचं आहे म्हणून. तेव्हा तेव्हा अंशू बोलतो की नाही मला ऑफिसमध्ये काहीतरी काम आहे त्यामुळे मी नाही येत. तेव्हा मल्लिका बोलते की नाही तू आला नाहीस तरी चालेल, समर हा तुझा मान आहे, तू आणि आई पुढे व्हा, मी येतेच मागून. तेव्हा समर आणि आजी गेल्यावर मल्लिका आदिराकडे जाते आणि बोलते डोंट वरी माझी बाहुली, तुझा समर दादा तुला जे हवं तेच बोलेल. समर आणि आजीची एंट्री स्वानंदीन त्यांच्या अपार्टमेंटमध्ये होते. तेव्हा स्वानंदी पाहुण्यांना खाली घ्यायला येते. तेवढ्यात ती बोलते सॉरी लिफ्ट नेमकी बंद झाली, ती कोणाला तरी सांगते. तेव्हा समर बोलतो की बॅकअप लिफ्ट नाही आहे का. तेव्हा स्वानंदी बोलते की खरं तर आमची लिफ्ट बंद नाही पडत. तेव्हा समर बोलतो मग आज काय सूचना दिली होती का, काही विशेष झालं आहे का. तेव्हा स्वानंदी समरकडे रागाने बघते. तेवढ्यात लिफ्ट खाली येते. मल्लिका आणि आजी पटकन लिफ्टमध्ये जाते आणि बाकीचे लोक पण भराभरा शिरतात. समरला जायला चान्सच मिळत नाही. तेव्हा समर कसाबसा आतमध्ये जातो पण लिफ्टवरती जातच नाही. तेव्हा इथला एक माणूस म्हणतो सर तुम्हाला बाहेर जावं लागणार, कारण की लिफ्टचं वजन जास्त झालं आहे म्हणून, त्याशिवाय लिफ्टवरती जाणार नाही. समर बाहेर येतो. तेव्हा स्वानंदी बोलते की वजन बहुतेक जास्त झालं असणार. तेव्हा समर बोलतो माझ्यामुळे लिफ्टचं. तेव्हा स्वानंदी बोलते अहो तसं नाही, कपॅसिटी असेल ना लिफ्टची, एक माणूस एक्स्ट्रा झाला असेल असं म्हणायचं होतं मला. तेव्हा समर लिफ्टचं बटन दाबतो आणि बोलतो अरे अडकली की काय. तेव्हा स्वानंदी बोलते की हो पण आत्ता नाही होऊ शकणार. तेव्हा समर बोलतो की मग आता काय करायचं. तेव्हा स्वानंदी बोलते की जिन्याने जाऊया. तेव्हा समर बोलतो जिन्याने 4 मजले चढून. तेव्हा स्वानंदी हो बोलते आणि निघते. तेव्हा आजी आणि मल्लिका इकडे रोहनच्या घरात एंट्री करते. तेव्हा रोहनचे घरचे त्यांचं स्वागत करतात. समर धापा टाकत 4 जिने चढत येतो. घरात आल्यावर एकदम थकलेला होऊन जातो. तेव्हा स्वानंदी रुमालात ग्लास घेऊन येते आणि पाणी देते. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की स्वानंदी हे काय. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं त्यांना तसंच पाणी लागतं. तेव्हा समर बोलतो की नाही नको. तेव्हा स्वानंदी बोलते तुमच्या चेहऱ्याकडे बघून वाटते की तुम्हाला पाण्याची खूप गरज आहे, घ्या प्या, उकळवलेलं आहे. तेव्हा आजी बोलते मल्लिका शगुनाचे ताट. तेव्हा शगुन घेऊन त्यांच्या घरातले सगळे मेड येतात आणि त्यानंतर मल्लिका मंदाकिनीच्या हातात शगुनाचे ताट देणार. तेव्हा मंदाकिनी पटकन घेते आणि बोलते कशाला दिलं. बघते तर त्यात सोन्याची अंगठी असते. तेव्हा ती बोलते सोन्याची अंगठी, वाव 1.5 तोळ्याची असेल हो. तेव्हा मल्लिका बोलते आता राजवाड्यांच्या घरातून येणार म्हणजे राजवाड्यांसारखीच असणार ना. अरे रोहन बाळा तुझ्यासाठी हातात घालून बघ, नाही डिझाईन आवडले तर आपण चेंज करू शकतो. तेव्हा रोहन बोलतो आदिराची आई अंगठी खरंच खूप छान आहे पण. तेव्हा मंदाकिनी बोलते पण नाही बिन नाही काय नाही, हे बघ त्यांनी एवढं प्रेमाने आणली आहे. तेव्हा आजी बोलते घे बाळा. तेव्हा रोहन बोलतो नाही प्लीज नको आजी, मला तुमचा मान आहे पण पण आत्ता नको हे सगळं, आपण जेव्हा लग्नाची बोलणी करू ना तेव्हा हे देवाणघेवाणाचं करूया. तेवढ्यात मंदाकिनी बोलते अरे ती देवाणघेवाण नंतर असते, हा मान आहे हे शगुनाचं आहे ना. तेव्हा रोहन बोलतो आई ठेव ही अंगठी प्लीज, मला नको आहे हे सगळं, मला ऑकवर्ड होतं. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे राहू दे, तुला ऑकवर्ड करायचा आमचा कुठलाही उद्देश नव्हता, राहू दे बस तू खाली. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नंदू चहा घेऊन ये आणि ती स्वानंदीचं कौतुक सांगत असतात की ती चहा खूप छान ठेवते असं तसं. तेव्हा आजी बोलतात खाण्यापिण्याचं राहू द्या, नंतर आपण आधी बोलणी करूया. तेवढ्यात मल्लिका बोलते की हां ती बोलणीचं आम्ही नाही समरच करणार आहे, कारण की आदिराला वडील नाही आहे ना, तर वडिलांचं सगळं तोच बघतो. तेव्हा समर बोलतो तेव्हा समर सांगत असतो की रोहन तू त्या दिवशी आमच्या घरी जे बोललास की तुम्ही आधी माझ्या घरी या मग आपण बोलणी करूया, खरंच आय रिअली लाईक यू, आय लाईक युअर ऑनेस्टी. तेव्हा समर बोलतो की रोहनला जो एक प्रश्न पडला होता की आदिरा ह्या घरात ॲडजस्ट होईल की नाही, त्याच्यावरचा एक उत्तम उपाय आम्हाला सापडला आहे. तेव्हा मल्लिकाला खूप छान वाटत असतं की समर आता ती गोष्ट बोलणार आहे. तेव्हा समर बोलतो तू जर घर जावाई म्हणून आमच्या घरी आलास तर. तेव्हा सगळे शॉक होतात. इकडे अंशू आदिराला समजत असतो की अगं तुझ्या इस्त्रीच्या कपड्यांना जितके पैसे लागतात ना तितकी त्या मुलाची सॅलरी आहे, तू कशी ॲडजस्ट करणार आहे. ते जे लोक हॉटेलमध्ये जाऊन स्वस्त मेन्यू कार्डची राईट साईड बघतात, ते भाजीसुद्धा स्वस्त आणत असेल, स्वस्त कपडे घेत असेल, अशा घरात तू कशी ॲडजस्ट होणार आहे आदिरा. तेव्हा आदिरा बोलते की राहील मी ब्रो. तेव्हा आदिरा बोलते की मी मॅनेज करेल, माझं रोहनवर खूप प्रेम आहे आणि मी त्याच्यासाठी मॅनेज करेल. तेव्हा अंशू बोलतो की हे प्रेम फक्त 4 दिवसाचं आहे, तुला त्या लोकांचं सगळं धुणी भांडी कपडे सगळं करावं लागेल आणि त्याच्यात तुला टाईमसुद्धा मिळणार नाही प्रेम करण्यासाठी. तेव्हा आदिरा त्याला समजत असते की लग्नानंतर प्रत्येक मुलीला ॲडजस्टमेंट करावं लागतेच.
तर रोहनच्याच काय कोणाच्याही घरी मला ॲडजस्टमेंट करावीच लागेल आणि मी फाईन आहे. इकडे समर रोहनला बोलत असतो की रोहन तुझी शंका एकदम बरोबर आहे की आदिरा आजपर्यंत कशी जगली आहे, तिची लाईफस्टाईल कशी आहे आणि तुला जर वाटतं की तू तिच्यासारखी लाईफस्टाईल तिला ह्या घरात देऊ शकतो तर आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहे. पण तसं वाटत नसेल तर तू घर जावाई हो. तेव्हा समर सगळ्या गोष्टी रोहनला पटवून देत असतो आणि बोलतो की मला तरी वाटतं की आजपर्यंतचा हा सगळ्यात मस्त सोपा उपाय आहे. तेव्हा रोहन बोलतो घर जावाई. तेव्हा रोहन बोलतो की नाही सर, मी ह्या विचारच करू शकत नाही. तेव्हा रोहनची आई बोलते की अरे आधी त्यांचं ऐकून तर घे ना, आणि काय वाईट येतात एवढ्या लहान घरामध्ये राहण्यापेक्षा त्यांच्या मोठ्या घरात राहा ना. तेव्हा मल्लिका सांगत असते की त्यांच्या दोघांमध्ये वादावादी होते म्हणून मी वादावादी होतील म्हणून मी एक गोष्ट सजेस्ट करते की समर म्हणाला तसं तू कर ना, घर जावई हो ना. तेव्हा रोहन बोलतो नाही, मला नाही व्हायचं आहे घर जावई. रोहन बोलतो मी असा विचारही केला नव्हता. तेव्हा मल्लिका बोलते की मग आत्ता कर ना. तेव्हा रोहन बोलतो सॉरी, पण मला नाही व्हायचं आहे घर जावई. मला तुमचा ऑप्शन मान्य नाही आहे घर जावई होण्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या नंदुताईचं लग्न झाल्याशिवाय मी पुन्हा सांगतोय की मी लग्न करणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते रोहन, मला पहिला मुद्दा तुझा पटतोय, पण दुसऱ्याची गरज नाही वाटत आहे मला आत्ता. तेव्हा रोहन बोलतो का गरज नाही आहे ताई, आणि हे बघ मी तुला सांगतोय की तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तेव्हा मल्लिका म्हणते की रोहन, लग्न म्हणजे ॲडजस्टमेंट करावीच लागते ना थोडीफार. तेव्हा रोहन बोलतो मी बाकी कुठल्याही ॲडजस्टमेंट करेल पण तुमचं घर जेव्हाही होणार नाही. तेव्हा मल्लिका थोडे आडेवेडे घेत असते की आता पुढचं कसं बोलणं करणार ना, आता तुला पटतच नाही आहे तर हो ना समर. तेव्हा समर उठतो आणि बोलतो काही हरकत नाही, तुझा विचार मला पटतायत रोहन, तू पुन्हा एकदा मला इम्प्रेस केलेस. तेव्हा समर बोलतो की आपण पुन्हा एकदा आम्ही आमच्यात आणि तुम्ही तुमच्यात एकदा बोलणी करा, तुमचे विचार एकमेकांजवळ व्यक्त करा आणि नंतर पुन्हा आपण एकदा भेटूया. तेव्हा स्वानंदीचे वडील बोलतात की समर साहेब, गैरसमज करू नका. तेव्हा समर बोलतो की गैरसमज कसला आहे, बघा लग्न यात दोघांना काय करायचं, त्यामुळे त्यांना काय वाटतं हा त्यांचा डिसिजन आहे, आपण फक्त बोलू शकतो आहे. तेव्हा निघूया आम्ही असं म्हणतो समर. तेव्हा रोहन बोलतो की समर सर, एक रिक्वेस्ट करू का, हे जे काही तुम्ही काय आणले हे घेऊन जाणार का प्लीज. तेव्हा समर बोलतो काय हरकत नाही, ठीक आहे. तेव्हा सगळे पाहुणे बाहेर गेल्यावर रोहनची आई त्याच्यावर चिडत असते की काय तुला भिकेची डोहाळे लागले, काय फरक होता घर जावई बनायला आणि अंगठी का नाही घेतलीस म्हणून. इकडे आदिरा रोहनची लग्नाची स्वप्न बघत असते. इकडे स्वानंदीची आई त्याला घर जावई हो म्हणून बडबड करत असते. तेव्हा सगळे तिला बोलत असतात. स्वानंदीचे बाबाही बोलतात की काय चाललंय तुझं. तेव्हा स्वानंदी पण बोलते आई एक मिनिट. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहनने त्यांच्या घरी घर जावई बनून जाणं हे चूकच आहे. हे बघ मी मान्य करते त्यांना आपलं घर लहान वाटतं, त्यांची मुलगी श्रीमंतीत वाढली तिच्यासाठी हे घर लहान आहे, पण त्यांनी रोहन आणि आदिराने दुसऱ्या कुठेतरी ठिकाणी राहावं असं म्हटलं असतं तर चाललं असतं ना. फक्त घर लहान वाटते म्हणून आपल्या घरातल्या मुलाने त्यांच्या घरात जाऊन घर जावई बनायचं हे मला पटलेलं नाही आणि या बाबतीत मी रोहनच्या बरोबर आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.